मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण की ती शृंखला घडवणं खूप मोठं योगदान आपण हातात घेतलं आणि ते कार्य पार पाडत असताना पुणेकरांच्या भूमिका आपण बघितला. सुदर्शन पाटील मॅन फ्रॉम तारा. तदनंतर मात्र आपण बघतो पराग वाजेकर हे गुणलेखकाच्या भूमिकामध्ये. जर आपण समालोचकाच्या भूमिकामध्ये जर बघितलं, माझे गुरुवर्य आम्ही नेहमीच त्यांच्या माध्यमातून समालोचन कसं करावं व समालोचन कसं असावं ते दिलीपजी भोपी सर. तदनंतर मात्र रोहित वाजेकर असतील, रायगड क्रिकेट संघ असीचे सदस्य आपण बघतो रोशनदादा पाटील हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. दोन पंच आपण बघू शकतो, क्वालिफाईड पंच यस अजित कुटले सर आपण बघू शकतो. तदनंतर याच गावचा सुपुत्र संतोषजी चौधरी हे देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये बघतो. त्या सर्वांचा पुन्हा एकदा दमदार स्वागत करतोय. वलताय मैदानाकडे तिथं फलंदाज खेळतोय हेमंत पाटील. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न या ठिकाणी फर्स्टला जातोय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. पहिला गोलंदाज वापरला जातो. प्रशांत शेलके नामक गोलंदाज आपण बघू शकतो. मागच्या सामन्यामध्ये जी निर्णायक षटक त्याने फेकला होता, प्रशांत शेलके मात्र चांगली गोलंदाजी करते मोहोळ संघाच्या बाजूनं. इथं मात्र चांगली कामगिरी करावी लागणारी यश तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तर गणेश माळी आपण बघतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकामध्ये. आपण बघतो या शृंखलेचे आयोजक अलंकार भोपी हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडू पर्यंत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात, त्यांचा देखील धन्यवाद दिला पाहिजे. तर गोलंदाज स्पीडअप करायचं विनंती करतो. शेवटचा सामना आजच्या रात्रीचा आपण बघतोय. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांच्या या ठिकाणी मात्र सहर्ष स्वागत असेल. आपण बघतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही पूर्ण टुर्नामेंट लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. घर बसल्या आपण या शृंखलेचा आयोजन बघू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र चेंडू बघा पडल्यानंतर चेंडू बाहेर पडतो. प्रशांत शेलके नामक गोलंदाज वापरला जातोय. स्ट्रायकेटचा फलंदाज जर आपण बघितला धनंजय पाटील नामक आपण फलंदाज बघतो आणि नॉन स्ट्रायकेटला हेमंत पाटील. इथून चांगली कामगिरी करावी लागणाऱ्या आजच्या रात्रीचा विचार केला तर दोन्ही संघाने मात्र चांगली कामगिरी केली आहे. इथून देखील चांगल्या कामगिरी करण्याचा प्रयत्न असे आणि सुपर 4 मध्ये आपली जागा या ठिकाणी बघा. फटका चांगला चेंडू वली प्रल्हाद येणार, चेंडू वन बाउन्स होतोय. सीमा रेषेबाहेर 4 धावा. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज धनंजय पाटील याच्या बॅट मधनं मागच्या सामन्यामध्ये थोडीशी निराशा पत्करावी लागली होती. स्वस्तात म्हणजे बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र ओळखलंय कारण की जोपर्यंत आपण मैदानामध्ये राहू तर चांगली धावसंख्या उभारू शकतो. कारण की मोहोळ संघ पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस बघा आठवण करून देते एबी डिव्हिलियरची 360 फटका. चेंडू केलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. इथून षटकार लगावला जातो. जी फलंदाजीसाठी ओळखले जाते ती फलंदाजी या ठिकाणी दाखवून दिले. षटकार आणि षटकाराच्या सहाय्यानं आपण जर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येवर धावा करते आपण धावा बघू शकतो. तब्बल 11 धावा. निश्चितच आपण बघितलं नेहमीच दापोली संघाकडून विश्वजित आब्या आपण बघतो नेहमीच 360चा फटका खेळत असताना इथे मात्र चेंडूची पिचिंग चांगली होती, पण जो फटका होता आपला तो फटकेबाजी आणि त्यानंतर मात्र चेंडूला सीमारेषा बाहेर भिडकवला. 6 धावा. सामना चालू करायचा, स्पीडअप करायचं विनंती करतोय. कारण की अजून देखील या षटकातल्या 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असणार आहे. फलंदाज चांगली फलंदाजी करतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. प्रशांत शेलके इथून मात्र थोडासा मागडा ठरतोय. जी फटकेबाजी पाहायला मिळाली निश्चित अफलातून फटकेबाजी आपण पाहतोय त्याच्या बॅट मधनं आणि डबल वैयक्तिक खेळतोय. आपल्या 10 या धावसंख्येवरती 3 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत केलाय आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळतंय धनंजय याच्या बॅट मधनं. म्हणजे प्रत्येक रांजणपर्यंत विचार केला प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी सामनावीर सारखा फलंदाजी करतोय. म्हणजे चांगली फलंदाजी मित्र म्हणून रांजणपाडा संघाकडून होते.
यावेळेस रिवर्सचा अटेम्प्ट होता पंचांकडे अपील केली जाते पण त्या ठिकाणी मात्र निदाव चेंडूची सांगता जर सरळ बॅटने जर धाव येत असेल तर आडव्या बॅटने खेळण्याची गरज काय आहे तिथे मात्र मिळतो एक निदाव चेंडू धावफलक मात्र तिथे स्थिरवलाय चांगली फलंदाजी P1चा पहिले षटक हाताळतोय प्रशांत शेळके नामक गोलंदाज यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता चेंडू ठरपणे ट्रॅव्हल झाला होता धोका देखील सांभाळू शकत होता ह्या एकाच चेंडू मध्ये घडतं काय चेंडू गेला थर्मनच्या रिझर्व मध्ये झेल सुटला त्यानंतर मात्र चान्स होता रनआउटचा तो देखील सुटला मिळणारी एका धावेने धावफलकाचा विचार केला 12 धावा लॉस ऑफ 0 विकेट तर निश्चितच रोहित आपण बघितलं मागच्या सामन्यामध्ये देखील सूर्यकांत याचा झेल सोडला होता आणि तो सामना मात्र गमावा लागला होता धुतूप संघाला इथून देखील थर्मनच्या रिझर्वमध्ये झेल सोडला पण सामन्यामध्ये जर बघितलं धनंजय मात्र चांगली फलंदाजी करतो अद्यापर्यंत आणि आशा या फलंदाजीला जीवदान देणं म्हणजे कुठेतरी एक जगबी वाघ पुन्हा एकदा या मैदानामध्ये धाड फोडणार का हे देखील बघणं गरजेचं असणार आहे नौका गोलंदाज वापरला जातोय आपण बघतोय फलंदाजीच्या उमरट्यावरती नॉन स्ट्राईक एंडला हेमंत पाटील तर स्ट्राईक एंडला खेळतो धनंजय पाटील नाणेफेक लागली बहु संघाच्या बाजूला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला पण क्षेत्ररक्षण आपण जर विचार केला P1चं पहिले षटक फेकलं प्रशांत नामक या गोलंदाजानं त्या षटकामध्ये आल्या 12 धावा आणि त्यानंतर मात्र धनंजय पाटील नामक आपली आक्रमकता त्या ठिकाणी सिद्ध करत असताना गोलंदाज सज्ज रोहित पाटील यावेळेस बघा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता चेंडू जाणार बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या रिझर्व मध्ये शतक चेंडू खाली येणार दरम्यानचा काळ होता एक धाव कंप्लीट करण्याचा एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते 13 धावा धावफलक ते आपण बघू शकतो इथून मात्र मोठ्या फटक्या खेळण्याचं धाडस करतात फलंदाज पण गोलंदाज मात्र अचूक टप्प्यावरती आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते ऑन स्ट्राईक आपण बघू शकतो पहिल्या सामन्याचा हिरो हेमंत पाटील यावेळेस पुन्हा एकदा बघा मोठा त्या ठिकाणी मात्र चेंडूला सन्मान दिलाय चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूला मात्र त्याला दिशा दाखवणं हेच मात्र क्रिकेटचं सौंदर्य असतं या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेनं मात्र भर देत असताना 14 धावा आपण बघतोय धावफलकावरती निश्चित आजची रात्र आपण बघतोय दुसरी रात्र या शुक्लचे युवा क्रांतीवीर चषक 2020चा हा सुरेख पर्व देखणं असा आयोजन दुसरी रात्र आणि आपण बघतोय सामना रांजणपाडा एका बाजूला दुसऱ्या बाजूला मोह संघ यावेळेस बघा हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय आठवण करून देत MS धोनीची 2 धावा त्या ठिकाणी आल्यात 2 धावेच्या मदतीनं आपण जर बघितलं 16 धावा दाखल करते आपण बघतोय निश्चितच शेटलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला रोहित 2 धावा आल्या 2 धावांना 16 धावा देखील आपण धावा करते बघू शकतो जर मोठे फटके येत नाहीये ते एक डबल सिंगल वरती भर देत असताना आणि धावफलक मात्र पुढे सरकवत जातात चांगली फलंदाजी कॅल्क्युलेटेड क्रिकेट एकने मात्र पाहायला मिळतोय धनंजयच्या माध्यमातून यावेळेस बघा बिगी करण्याचा प्रयत्न होता पंचांकडे अपील केली जाते चेंडू ऑब्जेक्टच्या बाहेर निधाव चेंडूची सांगता एक निधाव चेंडू आलाय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहित पाटीलच्या माध्यमातून निश्चितच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अद्याप देखील मोठे फटके खेळून दिले नाहीयेत या 2 फलंदाजांना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज यावेळेस बघा बिग हिट केला जातोय अनदर बिग हिट चेंडू केलाय धनंजयच्या बॅटमधून निघालेला खडखडीत असा षटकार 6 धावा आल्यात इथून मात्र आपले इरते पस्ते करून ज्या फलंदाजी जीवदान दिलंय नंतर मात्र चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कारण की एखादं झेल सोडणं आपल्याला मॅचचा सामना गमावा लागतो एक चूक मात्र किती मागात पडते 9 चेंडू आणि 20 धावा वरती खेळतो वैयक्तिक धनंजय पाटील चांगली फलंदाजी मी तर म्हणेल अद्यापर्यंत आपल्या संघासाठी करत असताना एका बाजूला हेमंत पाटील मात्र त्याला स्ट्राईक देतो एकेरी दुहेरी धाव घेऊन हे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं एका बाजूने आपण बघितलं लिमिटेड क्रिकेट मध्ये जेवढ्या धावा
कशा पण आपण येणं गरजेचं असतं, पण हेमंत पाटील यांना ओळखलं माझ्यापेक्षा धनंजय पाटील चांगली फलंदाजी करू शकतो आणि त्याची बॅट मात्र इथे तापली आजच्या रात्रीमध्ये आणि तोच मात्र धनंजय पाटील वैयक्तिक 9 चेंडू आणि 20 धावेवरती खेळतो. अफलातून फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला धावफलक ते आपण धावा बघू शकतो. तब्बल 22 धावा धावफलकासाठी लगावल्या जातात. अजून देखील या षटकातल्या एक चेंडूचा खेळ मात्र बाकी असणाऱ्या 4 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजांना, पण 5व्या चेंडूवरती लगावलेला षटकार आणि त्यानंतर मात्र 22 धावा धावफलकावरती आपण बघू शकतो. आपला तो फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजयच्या बॅटमधनं डोकं शांत ठेवावं लागणारे गोलंदाजांना किती सामना विचार केला गोलंदाज भरणे मूळ संघाच्या बाजूना, पण कशा प्रकारची गोलंदाजी करणार. शेवटचा चेंडू यावेळेस बघा पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र नशीब कोणाच्या बाजूने असेल तर निश्चितच पंच फलंदाज बाद होतोय. तर निश्चित असं वाटतं तर रोहित पुन्हा एकदा झेल सोडला होता, विशेषण चूक झाली होती, पण तडमणच्या डिझमध्ये जो फलंदाज माफ करा क्षेत्ररक्षक होता, जी फेकी होती अचूक फेकी आणि यशांच्या मधील भेद जो होता आणि फलंदाज धावचेच्या स्वरूपात मात्र बाद होते. धनंजय पाटील सुरेख फलंदाजी पाहायला मिळेल. तब्बल 10 चेंडू 20 धावेची भरदार खेळली आपल्या संघासाठी. धावफलकाचा विचार केला धावफलकाची धावा आपण बघतो 22 धावा. तर निश्चितच 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला धावफलकावरती धावा आल्या तब्बल 11ची सरासरी आपण बघतो. 22 धावा आपण बघतो धावफलकावरती. शेवटचं षटक असणाऱ्या स्लॉगरचं षटक हाणामारीचं षटक. या षटकामध्ये मात्र कितपर्यंत धावांची मजल मारणार तो रांजणपाडा संघ, इथून मात्र चांगली गोलंदाजी करणार का. नौका फलंदाज आपण बघतो मागच्या सामन्याचा हिरो सूर्यकांत. यावेळेस बघा पुन्हा एकदा बिगिन करण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम झेल अचूक आणि तिचूक सुरेख असा टाळ झाल्या पाहिजे. तिथे सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होता अन्वेष पाटील. रोहित यालाच म्हणतात ना क्रिकेट, एखादा सोपा झेल सोडणं आणि एखादा कटिंग झेल सहजरित्या घेणं ह्याला म्हणतात क्रिकेट. सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला. हेमंत पाटील नामक फलंदाजाला पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हिलियन. नौका फलंदाज आपण बघतोय प्रफुल्ल पाटील येतोय. इथं मात्र सावराव लागणारा झेल होता. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडनं. यावेळेस बघा बिगिन करण्याचा प्रयत्न, अनुभवाची शिदोरी मैदानाच्या आतमध्ये घेऊन खेळतोय गोलंदाज प्रकाश उर्फ गोट्या. अनुभव कसा असावा, अनुभव कसं वापरला जातो याचं जिवंत उदाहरण आपण बघतोय. निश्चितच हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती यशचा तिसरे पंचांची मागणी केली जाते. तिसरे पंचच्या भूमिकेमध्ये आपण जायचंय गणेश माळे. निश्चितच आपण बघतोय तिसरे पंच त्या ठिकाणी बघतोय आक्षेप घेतलाय गोलंदाजावरती, पण इथून मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार गोलंदाज प्रकाश उर्फ गोट्या. हॅट्रिक कंप्लीट करणार का आणि अनुभव मात्र कशा प्रकारे वापरावा याचं उदाहरण या ठिकाणी देत असताना उर्फ प्रकाश उर्फ गोट्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय शेखर पाटील नामक फलंदाज. ऑन स्ट्राईक आपण बघतो प्रफुल्ल. यावेळेस सफल झाले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्वप्न होतं षटकाराचं, पण त्या ठिकाणी निधव चेंडूचं सांगता होत्या. धावफलकाचा विचार केला 22 धावा अप्रतिम गोलंदाजी. तब्बल या षटकामध्ये 3 चेंडू निर्धावले आहेत आणि 2 गडी बाद करण्यात यश आलाय. तो एक जो विकेट होता पहिल्या चेंडूवरती, मी तर म्हणे तो विकेट होता. अन्वेष मात्र चांगले क्षेत्ररक्षक होते. अप्रतिम झेल
निश्चितच हेमंत पाटील फलंदाजाचा जो झेल पकडला होता सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुढे जे सफल झाले होते यष्टी गुळ मात्र फलंदाज बाद होतो प्रफुल. निश्चित रोहित आपण बघतो ओव्हर हेडिंग ज्या प्रकारे मागच्या सामन्यामध्ये राजपडे संघाच्या ज्या गोलंदाज ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती तर निश्चितच बघतोय आपण प्रितेश पाटील ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये त्याच प्रकारची गोलंदाजी इथे मात्र करतो प्रकाश. इथे चांगला विचार केला 4 चेंडू फेकले 3 गडी बाद करण्यात यश आलं. एकही धाव अजून दिली नाहीये. धावफलकाचा विचार केला 22 धावा अजून देखील धावफलकावरती असणार 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असणार. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विचार 22 धावा धावफलकावरती आपण बघतो. तर निश्चितच मास्टर कुक आपण ज्याला म्हटलं जातं अलंकार भोपी आपणास विनंती असेल की आपण या आमच्या समालोचन कक्षामध्ये स्वतः आयोजक यावेळेस बघा चेंडू हवेत होता काहीसा वेळ घेतला निश्चितपणे दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. काही बऱ्याचशा कालावधीनंतर मात्र एक धाव येते. 23 धावा आपण करता बघू शकतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रकाशच्या माध्यमातून. अनुभवाची शिदोरी एक्सपिरियन्स इज द व्हेरी गुड टीचर या ठिकाणी दाखवत देताना नौका फलंदाज आपण बघू शकतो. स्ट्राईक एंडला शेखर पाटील आपण बघतो. शेवटचा चेंडू या चेंडूवरती षटकार येणार का हे देखील बघण्याकरता असताना गोलंदाज सज्ज प्रकाश बिगिन करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. निधन चेंडूची सांगता तर निश्चितच 3 षटकांचा वाजू खेळ संपला. 3 षटकामध्ये जर आपण विचार केला सुदर्शन दादा पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा त्यानंतर मात्र आल्या 10 धावा आणि जो शेवटचा षटक होता रोहित स्लॉगरचं षटक हाणामारी झालेलं षटक म्हणतात त्या षटकामध्ये आल्या अवघी 1 धाव ज्या ठिकाणी आपण बघतो कित्येक सामन्यात 20 ते 25 धावांची लयलूट केली जाते. अशा वेळेला ही जी गोलंदाजी झाली तर निश्चितच पुढच्या सामन्यासाठी आपण जाऊया. मॅडी यांच्याकडे येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी मात्र गरज असणार आहे ती 24 धावांची. 18 चेंडू 24 धावा 8ची सरासरी या ठिकाणी राखावी लागणार आहे. 18 चेंडू 24 धावांचा विचार केला 6 धावा मात्र जास्त असणार आहे. जर गोलंदाजी जर चांगली झाली तर इथून मात्र आव्हान कठीण होऊ शकतो तो मूळ संघाला. तर त्या प्रकारची फलंदाजी करावी लागणार. कोणता संघ सुपर 4 मध्ये मात्र प्रवेश करणार हे जाऊया हे बघण्यासाठी माझे साथी समालोचक महेश वाजेकर यांच्याकडे. येस थँक्यू महेश भोपी. येस नक्कीच देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो यावेळेस सामना रंगतोय विपक्ष रांगेवाडा संघ मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 24 धाब्यांची गरज असेल. एक बिग हिट बिग मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच तर नक्कीच यावेळेस सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. येणार 18 चेंडू जिंकण्यासाठी 24 धाब्यांची गरज असणार आहे. नक्कीच तर नक्की या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहू शकतो पवन मुकादम देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. तर नक्की 24 इव्हेंट्स लाईव्ह ही शृंखला दाखवली जाते. नक्कीच आपण 24 इव्हेंट्स यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. येणारा 18 चेंडू जिंकण्यासाठी 24 धाव्यांची गरज. आमचे साथी गुण लेखक मित्र आपल्याला देखील पाहायला मिळतात. तर नक्की सुदर्शन पाडे मॅनबॉम तरा यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
ओल्या सामन्याकडे यावेळेस पहिल्या चेंडू वैयक्तिक पहिल्या सांघिक पहिल्या षटक हाताने गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज वैयक्तिक पहिल्या सांघिक पहिल्या षटकार अनुश्राईक फलंदाज यावेळेस देखील चांगला चेंडू देखील क्षेत्ररक्षण चांगले केले जात आहे आणि ते देखील निर्धाव चेंडूची सांगता होत्या आणि ते देखील धावफलक दिसतील बिनगड बाद 0 धावसंख्या धावफलक आपण देखील पाहू शकतो. तर नक्कीच महेश आपण बघतोय यावेळेस सामना एक चुरशीचा सामना नशीब आजमावलाय या दोन संघाने सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये. इथून मात्र बघायचं आपल्याला तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे तर मयूर विनंती असणारे आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत जायचं. यावेळेस गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. तर मॅडी आपण काय सांगाल इथे 18 चेंडू 24 धावांची गरज असताना यावेळेस मात्र आपण बघतोय 2 चेंडूंचा खेळ झालाय 1 धाव आली आहे आणि यावेळेस मात्र गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. आपण त्याबद्दल काय सांगाल? आपण पाहू शकतो रोहित नक्कीच जरी घेतल्या असला तरी तिसऱ्या पंचांच्या मैदानाच्या आतमध्ये उत्तर त्याचे देखील आयोजकांचं म्हणणं असेल. नक्कीच आमचे आयोजक आपण पाहू शकतो राजेंद्र जले यांनी देखील पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये देखील यावेळी 7 चेंडू इथे देखील चांगला चेंडू इथे देखील ऑफसाईड दिशेने कट केलाय. क्षेत्र मात्र सकलाय इथे मात्र एक धाव रोखू शकत नाही आणि एक धावेने इथे देखील संघ धावून पोहोचलाय. बिनगडबाद 2 धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहू शकतो यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करत असताना गोलंदाज शेखर पाटील यावेळेचा हा चेंडू हवेमध्ये स्वतः क्षेत्राचे चेंडू काढले इथे मारून सोपा सुजेल टिपला जातोय आणि पहिल्या गडीबाद दम्मूच्या आसऱ्याला 1 गडीबाद संघाची धाव संख्या तर नक्कीच डीजे नसणार आहे याचं आमचे इथे देखील आपण पाहू शकतो मंगेश दादा वाकडे देखील उपलब्ध असतील. एस मंगेश दादा वाकडेकर तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नक्कीच तर नक्कीच आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ नका कारण लोक ढासळलेल्या घरच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलं तरी ते आज आणि हारलं तरी चेंडू गेलाय सीमारेषे पलीकडे पंचांचा इशारा येतोय. हा षटकार आणि 7 धावेच्या मधीने संघ धावून पोहोचलाय. रामदेव बाबा पतंजली षटकार आणि 7 धावेच्या मधीने संघ धावून पोहोचलाय. 1 गडीबाद 8 धावसंख्या आपण पाहतो धावफलक वाटते. नक्कीच अलंकार भोबी साहेब यांना देखील विनंती असेल आपण देखील संलग्न कक्षामध्ये यायचंय. यावेळेचा हा चेंडू इथे देखील यशा उद्ध्वस्त केल्या जातात फलंदाजांना आणि दुसरा गडीबाद दम्मूच्या आसऱ्याला इथे कमबॅक 5 मिनिटे मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच गोलंदाज शेखर पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो गोलंदाजासाठी देखील षटकाचा मार काढला होता. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी टिचून मारा आणि फलंदाज परतावं लागते. दुसरा गडी बाद फलंदाजी करत संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मो संघाचा दुसरा गडी बाद तंबूच्या आसऱ्याला. यावेळेस नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तसेच आमचे साथी पूर्ण लेखक आपण पाहतोय सुदर्शन पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. महेश यावेळेस आपण बघतोय 24 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 24 धावा अशा समीकरण होतं. यावेळेस मात्र या षटकामध्ये जर बघायला गेलं विश्लेषण केलं शेखर पाटीलच्या गोलंदाजीचा पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता त्यानंतर 1 धाव पुन्हा एकदा 1 धाव त्यानंतर मात्र विकेट त्यानंतर आला एक ब्रँडेड षटकार आणि त्याच्यानंतर मात्र आलेला एक विकेट आणि अशा प्रकारे 2 गड्यांच्या मोबदल्यात इथून मात्र 8 धावांचं धावफलक सजलेलं दिसतंय. यावेळेस मात्र गरज असणार आहे
12 चेंडू आणि 16 धावांची. तर कशा प्रकारे 16 धावा चेस करणार की डिफेंड करणार हे गोलंदाज यावेळेस येणारे 12 चेंडू सांगणार आहेत. याबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे? नक्कीच प्रेशर असणार आहे गोलंदाजाच्या वरती. 12 चेंडू 16 धावा, प्रति षटकामध्ये 8 धाव्यांची सरासरी असणार आहे. एक मागं आव्हान आपण पाहू शकतो माहिती त्यातून यावेळी चॉपेट लागली जाते स्वतः इथे फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाले आणि इथे मात्र सोपाचा जेल घेतला जातोय आणि इथे मात्र तिसरा गडीबाद तंबूच्या अंतराला बॅक टू द पॅव्हलियन आणि फलंदाज बाद होतोय तिसरा. हे नक्कीच यावेळेस मी तुला 2 मिनिटं थांबवतोय. पंच अतिशय तटस्थ आहेत आमचे आणि यावेळेस निर्णय आलाय. नक्कीच संतोष चौधरी यांचा एक अचूक निर्णय यावेळेस मात्र आलाय आणि यावेळेस मात्र मोह संघाला एक कुठेतरी मोकळा श्वास मिळाला. तर नक्कीच मनोज सांगतात आम्हाला की हा फ्री तर असणारच आहे, मात्र या वेळेस कलांनी देणारा क्षण मात्र हिरकावून घेतलाय. तर नक्कीच मागच्या संघाचा सामन्याचा सामनावीर प्रल्हादला यावेळेस मात्र जीवदान मिळालंय. 9 चेंडू आणि या 9 चेंडूच्या माध्यमातून फ्री असणार आहे आणि यावेळेस मात्र आपण धावसंख्येचा ओघ बघतोय. पहिलं दशक मार्गस्थ असताना इथून मात्र फ्रीडचा सामना करावा लागणार आहे. तो म्हणजे गोलंदाज हेमंत पाटील. या गोलंदाजाला पहिला चेंडू यशस्वी होता खरा तर, पण मात्र थोडीशी गलती आणि यावेळेस मात्र चुकीला माफी नसणार आहे. आणि आपण बघायचंय फलंदाज स्ट्राईक एंडवर आहे मिथुन पाटील आणि एक बोनस बंपर ऑफरचा स्वीकार करणार की नाही की हेमंत पूर्णपणे शांत ठेवणार. स्वागत करायचं या फ्रीडचा. बघायचं फ्रीडचा चेंडू यावेळेस माहिती ही काळजी पत्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक दरम्यान मात्र दुसरी धाव घेणार की काय आणि इथून मात्र फलंदाज मिथून मात्र तंबूच्या असलेला परतलाय. प्रल्हादला जीवदान मिळालं होतं मात्र मिथून इथे बघत राहिला आणि एक बघायला गेलं तर खराब कॉल होता यावेळेसचा मात्र आणि एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेच्या माध्यमातून हा मिळालेला आणखी एक हादरा. नक्कीच रोहित आपण पाहू शकतो मिथून हा एक चांगला फलंदाज मानला जातोय संघाचा. आपण देखील मोह संघाचा. तर नक्कीच स्वतः संघाचा संघ नाही एक बाद झालाय. तर नक्कीच इस बीच मैदान के अंदर जातो नायक संघाची आवश्यकता आपण पाहतो धावपलकावरती. यावेळेस पुन्हा एक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये डाव करायचा फलंदाजचा मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. आज चेंडू फेकला गेला होता. इथे देखील स्वतः गोलंदाज चेंडू काढली. इथे देखील चांगला झेल दिसला जातोय आणि बॅक टू बॅक फलंदाज बाद होतोय. तंबूच्या असलेला गडीबाद 3 गडीबाद धाव संख्यावर धाव लागते. 4 गडीबाद संख्येची धाव संख्या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच यावेळेस आपण पाहू शकतो नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय अक्षय वांगडेकर. नक्कीच आपण आपल्याला मी थांबवतोय 2 मिनिटं. बघायचं सेमीफायनलचा एक हाय व्होल्टेज सामना. यावेळेस मात्र कधी कधी फनी मुवमेंट सुद्धा पाहायला मिळतीये. दरम्यान आपण बघतोय मोह संघाचे जेवढे प्रतिनिधी येत आहेत हवाई फायर करतात आणि तिथून मात्र तंबूच्या आश्रयाला येतात. यावेळेस मात्र एक सहज आणि शांततापूर्वक खेळी खेळण्याची गरज आहे कारण की हा मोठा सामना आहे. इथून मात्र सुपर 4 साठी क्वालिफाय होणार आहेत. या दरम्यान प्रल्हाद पुन्हा एकदा स्ट्राईक जयेश यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली पुन्हा एकदा. इथून मात्र जमिनीला झेल दान केलाय. नक्कीच संधी दिली होती. संधीचं सोनं करण्याची गरज होती. यावेळेस मात्र जमिनीला झेलदार झालाय आणि दरम्यान मात्र एक धाव मिळतीये. एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या झाली होती म्हणजे 12 धावा. तर नक्की जेव्हा देखील रोहित
ज्या वेळेस फलंदाज झेल सुटला जातोय मैदानाच्या आतमध्ये तेव्हा कॉन्फिडन्स दुणावला जातो या फलंदाजाचा. नक्कीच ही देखील या फलंदाजामध्ये जमिनीची बाजू असेल या फलंदाजाच्या नक्कीच महेश, अतिशय चांगलं असं विश्लेषण आपण सांगता. यावेळेस मात्र समीकरण बघायचं आहे. 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असणार, 12 धावांची आवश्यकता आहे, माफ करा. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. यावेळेस गोलंदाज पूर्णपणे हवी ठरला होता, मात्र क्षेत्ररक्षक तेवढ्या ताकदीची मदत करत नाहीये. चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे सामना जिंकायचा असेल तर. स्वागत करायचं आहे. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. यावेळेचा हा चेंडू इथे देखील चांगला चेंडू फेकला गेला होता. इथे देखील कमबॅक केलं जात आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून. येणाऱ्या चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच 12 धाव्यांची. इथे देखील चांगला सामना रंगणार यातील मात्र शंका नाही रोहित. नक्कीच यावेळेस बेचाव चेंडूची सांगता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच आपण पाहतोय म्हणजे गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा वारंवार ती दिशा आणि तीच गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. तर की रोहित छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसामध्ये उभे राहण्याचं धाडस नक्कीच देत असते छत्री. आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये हाच गोलंदाज आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. आणि साथे गुणलेखे देखील त्या दरम्यान जोडलेत. सुरक्षण तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यावेळेस चेंडू, यावेळेस बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज हेमंत पाटील याच्या माध्यमातून येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच 9 धावांची ओढ रोहित. माफ करा, यावेळेस मात्र मॅडी. तर नक्कीच 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असतात. नक्कीच क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत असतात, चुकामुक होत असते. यावेळेस मॅडी करून देखील चूक झाली असली तरी उत्कृष्ट समालोचक आहेत. यावेळेस मात्र आपण वेळेचा ओघ बघता त्यांच्याकडे पाहिलं गेलं तर कुठेतरी एक डिप्रेशन मध्ये सध्या, त्यामुळे असं होत असतं. यावेळेस मात्र 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज हेमंत एक अतुलनीय कामगिरी. जर टर्निंग पॉइंट मिळाला तर नक्कीच या 3 चेंडूचं महत्व राखलं जाणार आहे, ते म्हणजे रांजणपाडा संघासमोर. पण इथून जर गरज असणार आहे 6 चेंडू आणि 12 धावांची, कुठल्या तरी फलंदाजाला संकट मोचक म्हणून काम करावं लागेल, कारण की हा मोक्याचा क्षण आहे. इथून मात्र संधी मिळणार नाहीये. अशा प्रकारची शृंखला नसणार आहे, आजचा सामना नसणार आहे. जे काय करायचंय ते या 6 चेंडूंवर करायचंय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज प्रितेश पाटील. यावेळेस आखूड पद्धतीचा चेंडू होता, खरं तर षटकार जायला हवा होता, तिथून मात्र लाईन चांगली होती, त्याच्यामुळे ही अतिरिक्त धाव मिळते की काय बघायचंय. आणि नक्कीच गरज नसताना ऐन मोक्याच्या वेळी झालेली चूक या रनांची भूक भागवू शकेल का. यावेळेस मात्र येणारे 5 चेंडू सांगणार आहेत, कारण की समीकरण बदललंय. धावसंख्या झाली आहे 14 आणि जिंकण्यासाठी इथून मात्र गरज असणार आहे 5 चेंडू आणि 10 धावांची. तर निश्चितच रोहित येणारे 18 चेंडू 24 धाव्यांची गरज होती. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचं होतं, मोठ्या फटक्यांची गरज नव्हती. अशा वेळी मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट मात्र गमून बसल्या आणि इथे मात्र मोठ्या फटक्यांची गरज पडते शेवटच्या क्षणाला. नक्कीच म्हणून आपण बघतो मिस्टर क्रिकेट ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा माईक हसी याच्या माध्यमातून परफेक्ट क्रिकेट आपण म्हणतो. प्रत्येक चेंडू मागे काय होतं या क्रिकेटचा अनुभव, या क्रिकेटचा थरार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. मात्र सहवाग शैलीतून इथून मात्र उत्तर देण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नांना यश येत नाहीये. दरम्यान मात्र निर्धाव चेंडू. समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज प्रितेश. यावेळेस मात्र पुन्हा हवाई फायर चेंडू काढली क्षेत्ररक्षक सूर्यकांत. यावेळेला तुम्ही चुकी करत नाहीये आणि गेलेला हातरा यावेळी मात्र खूप दुःख देऊन जाणार आहे, कारण की मोहू संघ यावेळी मात्र अडचणीत आला आहे. जिथे गरज होती सामन्याला एकेरी दुहेरी धावा घेऊन जिंकवण्याची, त्याच्यानंतर मात्र आपण बघायला गेलं तर 9 चेंडू आणि 12 धावा आल्या. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू आले, तिथून मात्र 6 चेंडू आणि 12 धावा आल्या. त्याच्यानंतर आला पहिल्या चेंडूवर 2 धावा, नंतर आला निर्धाव चेंडू आणि इथून मात्र एक सफल विकेट मिळाली आहे गोलंदाज प्रितेशला. आणि तत्दरम्यान आपण पाहायला गेलं
तर अजून देखील कोणीच सामना हरलेला नाहीये किंवा जिंकलेला नाहीये. गरज असणार आहे 3 चेंडू आणि 10 धावांची. तर निश्चितच रोहित याला म्हणतात दडपण. इथे असं वाटलं तर सहजरित्या मोहन संघ याच्यामध्ये वापसी करतो की काय, सहजरित्या 18 चेंडूमध्ये 24 धावा पार करतो की काय, पण संरक्षण करतो अद्यापर्यंत तरी. निश्चितच काल देखील सेमीफायनलचा सामना असाच झाला होता. येणारे 3 चेंडू अजून देखील गरज असणारी 10 धावांची, 2 मोठे फटके, सामन्याला कलाडणी, एक निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा रोमांचकारी सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी. 3 चेंडू 10 धावा, इथून पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतोय. एक निर्धाव चेंडू, 2 मोठे फटके, सामन्याला कलाडणी. तर नक्कीच मनोज बघायचं आहे. खरं तर सामना मोहन संघाने अलगदरित्या जिंकायला हवा होता. कुठेतरी विचार करायला हवा होतं. एकेरी दुहेरी धावा घेतली असता सामना जिंकला असता. इथे मात्र बघायचं आहे 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असणार आहे. यावेळेस मात्र सापळा पूर्णपणे रचलाय. या सापळ्याला भेटणार का हा फलंदाज नौका आलेला अन्वेष पाटील. अन्वेषसाठी हा पुढचा चेंडू दरम्यान मृत चेंडूची घोषणा या दरम्यान होती. पंच संतोष चौधरी आमच्याकडे वर्ल्ड आहेत आणि मृत चेंडूची घोषणा करतात. सुदर्शन पाटील एक तत्पर स्कोरर त्यावेळेस मात्र आमच्या मदतीला आहे. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. बघायचा कोणता फटका येणार. येथून मात्र पंचांचे हात जमिनीला समांतर झाले आणि पंचांचा इशारा आला. हा मात्र स्वैर चेंडू असणार आहे आणि या स्वैर चेंडूच्या माध्यमातून तर निश्चितच रोहित याला म्हणतात ठसन क्रिकेट. हे क्रिकेट मात्र कसा असो प्रत्येक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतो. कधी सामना मोहन संघाच्या बाजूनं तर कधी सामना आपण बघतोय रांजणपाडा संघाच्या बाजूनं. म्हणजे अजून देखील कोणी जिंकला नाहीये, अजून देखील कोण हारला नाहीये. सामना अजून देखील बॅलन्स आहे, 50-50 आपण बघू शकतो. अजून देखील येणारे 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. 3 चेंडू 9 धावा, कोण जिंकणार. एक मोठा फटका म्हणजे सामन्याला कलाडणी, एखादा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये येऊ शकतो. नक्कीच बघा आपण बघतो हाच फलंदाज होता श्रीराम संघाविरुद्ध खेळत असताना ज्यावेळेस गरज होती 2 चेंडू आणि 8 धावांची. याच फलंदाजाने षटकार लगावला होता. जरी त्याला अपयश आलं होतं फिनिश करण्यामध्ये, मात्र या फलंदाजाकडे क्षमता आहे षटकार चौकारांची. मी म्हटलं होतं की या फलंदाजाकडे क्षमता आहे आणि या क्षमतेला चोख उत्तर देताना मात्र हा आलाय एक बिग ब्रँडेड क्लीन आणि परफेक्ट हिटिंग षटकार. यावेळी मात्र निर्णायक षटकार या ठिकाणी लगवला जातोय. रोहित सामना अजून देखील संपला नाहीये. मी तर म्हणे अजून देखील येणारी 2 चेंडू बॅटी 3 धावेची गरज असणार आहे. 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेसिंग या शृंखलेचा नियम आपल्याला पाहायला मिळतो. षटकार आला निर्णायक क्षणाला, पण इथून देखील कमबॅक करेल का हा गोलंदाज. कमबॅक करावं लागणार आहे, विचारपूर्वक गोलंदाजी करावं लागणार आहे. शेवटच्या क्षणाला मात्र विचार करायला भाग पडले या गोलंदाजाला. कारण की ज्यावेळी विचार करत होते फलंदाज मोठे फटके खेळण्याचे, त्यावेळेस मात्र चुका करून बसल्या. आता मात्र विचार करावा लागतो गोलंदाजाला. कारण की 2 चेंडू 3 धावा, एक मोठा विनिंग फटका कोणाच्या बॅट मधनं येतोय. नक्कीच मनोज, प्रवीण दुगाडे साहेब नेहमीच म्हणत असतात की क्रिकेट एक ऐसा क्रिकेट जो हमेशा रंग बदलत आहे आणि अशा प्रकारचा रंग बदलून क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यावेळेस गरज होती 9 धावांची 3 चेंडूच्या माध्यमातून, इथून मात्र षटकार घेतला. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र वारंवार पंचांचे हात जमिनीला समांतर आणि यावेळेस अतिरिक्त चेंडूची घोषणा आणि इथून मात्र समीकरण सोपं झालंय. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्फत तयार आहे. तर विनंती असणार आहे, तर विनंती असेल आपण डगआउट मध्ये कोणताही निर्णय देऊ नका, नाही तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. विनंती करतोय आपण कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी हे करायचं नाहीये. शांत आपण डगआउट मध्ये बसायचं आहे. जे काय ते खेळाडू जो त्या फलंदाच्या मैदानाच्या आतमध्ये ते आपला निर्णय जो काय करायचं त्या दर्शवतील. ओळखून होईल. नक्कीच हाय व्होल्टेज सामना
सेमी फायनलला साजेल आणि शोभेल अशा प्रकारचा सामना पाहायला मिळतोय या भव्य क्रांतीवीर मैदानावर. इथून मात्र क्रांती करण्याची गरज आहे खरं तर. मी म्हणेन रांजणपाडा संघाला, कारण की मोह संघ सहजरित्या आता सामना जिंकू शकतो. मात्र जर इथून काय दगाफूट झाला तर इथून मात्र सामना गमवावा लागू शकतो मोह संघाला. एक सेन्सिबल आणि सेफ क्रिकेट खेळण्याची गरज. 2 चेंडू आणि इथे मात्र 2 धावांची आवश्यकता. पंच नक्कीच कोणताच डिसएडव्हान्टेज घेण्यासाठी तयार नाहीयेत. मोलाचे 2 चेंडू आहेत. यावेळेस मात्र आपण स्वागत करायचं. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. फलंदाज अतिशय ताकदीनिशी उभा आहे. प्रशांत शेळकेसाठी हा मात्र आलेला पावसर पद्धतीचा निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये. तर निश्चितच रोहित, या मैदानामध्ये घडतोय काय आपण बघितलं. एका बाजूला जर खेळ जिंकला असेल गोलंदाजांना तर दुसऱ्या बाजूला युद्ध जिंकलं फलंदाजांना. आता मात्र युद्ध जिंकतोय. शेवटच्या या चेंडूवरती जो युद्ध जिंकेल तोच मात्र हा सामना जिंकेल. 1 चेंडू 1 धावेची गरज. नक्कीच 1 चेंडू 2 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम है. शेर घायल है मगर दहाड़ना नहीं भूला और एक बार में 100 को पछाड़ना नहीं भूला. यावेळेस मात्र टाळ्याचं स्वागत, गजरात स्वागत करायचं. 1 चेंडूचा 1 चेंडू 2 धावा. कोण जिंकणार? एका बाजूला मोह संघ, दुसऱ्या बाजूला रांजणपाडा संघ. रोहित शेवटचा क्षण त्या ठिकाणी टिपला जाणार. 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग या शृंखलेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच म्हणत दोन्ही संघाच्या प्रतिनिधींना विनंती असेल की पूर्ण निर्णय झाल्याशिवाय आपण मैदानाच्या मध्ये कूच करायची नाहीये, नाहीतर आपल्याला सामना गमवावा लागू शकतो. यावेळेस पेनल्टीचा सामना करावा लागू शकतो. आपण स्वागत करायचं या चेंडूचा. 1 चेंडू जिंकण्यासाठी इथून मात्र 2 धावांची आवश्यकता. What a delivery! It's a great delivery. इथून मात्र सामना जिंकलाय. जी नैया डुबली होती रांजणपाडा संघाची ती नैया मात्र पुन्हा एकदा वरती हल्ल्या. ती गोलंदाज प्रीतम पाटील. यावेळेस मात्र मॅन ऑफ द मॅचचा खिताब या शेवटच्या सामन्यामधील हेमंत पाटील. स्कोर नव्हता आपल्याकडे आणि त्यासाठी संघर्ष करण्यासाठी जी धावसंख्या हवी होती ती धावसंख्या टोकण्यामध्ये यशस्वी झाला हेमंत पाटील. मोक्याच्या क्षणी संकटमोचन झाला. खरं तर लाईनअप करून यायचंय प्रशांत शेळके. खरं तर बॅड लक मी तर म्हणे मित्रा